आज आमच्या काँग्रेस पक्षाचे आघाडीचे उमेदवार अशोकराव पाटील नाबदे, आम्ही काँग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. मानाने माजी आमदार केशवराव आवताडे साहेब, आमचे संभाजीनगर ते जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळेसाहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष विलासबापू आवताडे यांनी आज आमचे अशोकराव नाबदे पाटील यांनी खूप भाजपमध्ये याच्या पहिले साहेब मेहनत घेतलेली आहे, कार्य केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणजे बसपाना कुटुंब त्यांचं भाजपमध्ये त्यांनी इतके दिवस खूप त्यांनी कष्ट केले. तेच आयुष्य त्याने अर्ध आयुष्य भाजपमध्ये घातलं. आणि हे भाजप पक्ष असा आहे सुलभाजने, हे शेतकऱ्याच्या बाजूला कधीच नाही. तर आमच्या नेत्यांनी अशोकराव नाबदेवर जी जबाबदारी टाकली ती आम्ही भरभरून म्हणजे आम्ही असं प्रेम करून त्याला निवडून आणायची आमची क्षमता आहे आणि निवडून आणूच अशी अपेक्षा मी सगळ्या आमच्या सर्कल आडगाव सर्कलच्या वतीने सगळ्या जनतेला आवाहन करतो का बाबा आज भाजपला शेतकऱ्यावर इतकी परिस्थिती बेकार आणलेली आहे. तुमच्या आज युरिया भेटत नाही. आज ती मला वाटतं 270 रुपयाला गोणी आहे, तर ते आज 400 ते 500 रुपयाला विकत आहेत. आज शेतकरी संकटात आहे आणि शेतकरी आज खूप परेशान आहे. कधी आज 2014ला अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये होते, त्यांनी खूप शेतकऱ्याला अनुदान दिलं. दुष्काळात झाडं वाळले त्याचे पैसे दिले. पण या शेतकऱ्यांनी यावर्षी इतकी नुकसान झाली तर आपल्याला अनुदान दिलं नाही, पाहिजे तसं अनुदान नाही दिलं. आणि नुकसान भरपाई की पण दिली नाही जी पाहिजे ती. काही जमिनी खरडून गेल्या त्याचे पण हेक्टरी पैसे खूप कमी भेटले आणि इमे तर भेटलेच नाही. पण ते भाजपचं लाडक्या बहिणीचं चालू आहे ना, तर नेमकं काय प्रकार? लाडक्या बहिणीचा प्रश्न असा आहे साहेब, तुमचा गॅस 1200 रुपयाला होता, तर आज केवढ्याला आहे? आज 400ला होता. 400ला होता तर 1200ला झाला. 1200ला झाला साहेब. तर मग हे लाडके बहिणीचे पैसे चालले कुठं? तुमच्या तेलाचा डबा 1400 रुपयाला भेटत होता, आज 2100-2200 रुपयाला भेटतो. 1800 रुपये 1700 रुपयाला DAPची गोणी होती, आज तिला 2200 रुपये लागते. तर मग हे लाडके बहिणीचे पैसे इकडं काढून राहिले. डिझेलचे भाव पहा, पेट्रोलचे भाव पहा, कुठं नेऊन घातले या शासनाने. आणि मी तर म्हणतो भाजपला जनतेनं मतदानच करू नये. पण आता लोक लाडकी बहीण हे म्हणते, पण तिचे पैसे दुप्पट इकडे काढून घेते आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज मका तुमची 1400 रुपये विकू राहिली आणि बॅग घ्यायला गेलो तर तिला 2200 रुपये लागते 5 किलोच्या बॅगला. शेतकऱ्यांनी काय करावं? नाबदे यांच्या सोबत गाण्यामध्ये कोण कोण उमेदवार आहे? खाली पंचायत समितीला जगदीश डवलेचे पत्नी आहे आणि तिकडं खुर्शीद शेखचं उमर शेख आहे. उमर खुर्शीद. आणि मी तर म्हणतो प्रचंड मताने याला निवडून द्यावं. आणि सगळ्या सर्कलमध्ये किती गावं येतात? सर्कलमध्ये 26 गावं आहेत. 25. अजून गणामध्ये आहे 11. काय नाव तुमचं? रघुनाथ बाबुराव पाटील मस्के. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026. तर काँग्रेस पक्षाने श्री अशोक नाबदे यांच्यावर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन जबाबदारी दिलेली आहे. तरी मी असं जनतेला आव्हान करतो की जे जुमला सरकार आहे दिल्ली ते गल्लीपर्यंत यांना आपल्याला उखडून टाकायचं आहे. आणि हे फक्त आश्वासन सरकार आहे. जातीत धर्मात बटवारा करून आपली पोळी कशी भाजल्या जाईल हे जनतेच्या लक्षात येणं नाही. भाजप उमेदवार जातीभेद OBC, मराठा, दलित, मुस्लिम यांच्या डिवायडेशन करून निवडून येतात. शेतकरी मातीत घातला त्यांनी. कोणत्याच शेत मालाला भाव नाही. DAPची गोणी खूप वाढलेली आहे. परत गॅस वाढलेला आहे. 2014ला मनमोहन सिंग सरकारच्या काळात डिझेल 46 रुपये लिटर होतं. आज डिझेलचे भाव 91 रुपये लिटर, पेट्रोलचे भाव 100 पार. सामान्य जनतेने जगायचं कसं? तर हा उद्देश ठेवून
अशोक पाटील नाबदे काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन प्रचारात उतरलेले आहे आणि आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे पूर्ण जनतेचा आणि तो सामान्य पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं भरभरून सर्वांचे आशीर्वाद आहे आणि सर्वांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही प्रचंड मताने विजयी होऊ ही आम्हाला अपेक्षा आहे. नाबदे यांच्या प्रचार सभेला कोणते कोणते मान्यवर पुढारी उपस्थित राहणार आहे काँग्रेसचे? कालच गाडीवाट गावात माननीय जालना लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांची सभा झाली. खूप प्रचंड प्रतिसाद होता. म्हणजे जनमनातून खदखद होती लोकांची भाजपच्या विरोधात. आणि जे भाजपचे जुमले सरकारचे उमेदवार आहे हे काहीतरी लॉलीपॉप देऊन प्रचाराला उतरलेले आहे. सरकार भाजपचं सरकार दिल्ली ते गल्लीपर्यंत आहे. हे लोकांनी जनतेनं विचारलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव काय. अहो हेक्टरी किती CCI कापूस खरेदी करता 12 क्विंटल आणि एकरी कापूस होतोय 15 क्विंटल. खरेदी फक्त एका हेक्टरला फक्त 12 क्विंटलच करतात ते. बाकीचा कापसाचं काय करायचं? कापसाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, तुरीला भाव नाही. हे जुमले सरकार आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे आणि तो मतपत्रिकातून लोक दाखवून देणार.